श्रीरामपूर शहरात सध्या भीती आणि संतापाचं वातावरण आहे। निमित्त ठरलंय ते म्हणजे एका तरुण हॉटेल मालकाची आकाश दुबैयाची झालेली निर्गुण हत्या। जेवणाला उशीर झाला म्हणून हॉटेलमधील मालकाला आपला जीव गमवावा लागलाय। पण या हत्येनंतर जे काही समोर आलंय त्यानं संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा हा हादरून गेलेला आहे। सर्व पक्षीय नेते एकत्र आले आहेत, मोक्का लावण्याची मागणी होतीये आणि एका टोळीचं नाव पुन्हा एकदा चर्चेत येतंय, ती म्हणजे बेग टोळी। नक्की काय आहे हे प्रकरण, श्रीरामपूरचा राडा नेमका कशामुळे तापलाय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। घटना आहे 11 जुलैच्या दुपारची। श्रीरामपूरमध्ये आकाश दुबैया या तरुणाचं लक्ष्मी नारायण अँड लॉजिंग हे हॉटेल आहे। तिथे आलेल्या 5 तरुणांसोबत जेवणाच्या कारणावरून वाद झाला। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि आरोपींनी आकाशच्या डोक्यात थेट टिपॉय घातला। त्यातच आकाशचा मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली खरी, पण खरा प्रश्न आता सुरू झालेला आहे, या हत्येमागे कोणाचा हात आहे। आणि या घटनेनंतर श्रीरामपूरमध्ये सलग 4 दिवस कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरले असून विशेष म्हणजे आमदार हेमंत उगले आणि इतर सर्वपक्षीय नेत्यांनी या घटनेमागे एकाच व्यक्तीचा हात असल्याचा आरोप केलेला आहे। नाव घेणं टाळलं जात असलं तरी सर्वांचा रोख आहे सागर उर्फ चन्या बेग आणि त्याच्या टोळीकडे। बेग टोळीवर खंडणी, अंमली पदार्थाची तस्करी आणि खुनासारखे अनेक गंभीर आरोप लावले जात आहेत। सागर बेग हा कोण आहे? 2009 पासून गुन्हेगारी विश्वात सक्रिय असलेला सागर बेग आता स्वतःला हिंदुत्वाचा कार्यकर्ता म्हणवून घेतोय। विधानसभा निवडणूक लढवणे, शिंदे गटात प्रवेश करणे या राजकीय प्रवासासोबतच त्याच्यावर असलेल्या गुन्हेगारीच्या छायेमुळे तो नेहमी वादात राहिलेला आहे। नुकत्याच पोलिसांच्या धाडीत त्याच्या भावाच्या फ्लॅटमधून शस्त्र सापडल्यानं हे प्रकरण अधिकच चिघळलेलं आहे। अर्थात सागर बेगनं हे सर्व आरोप फेटाळले असून आपल्याला राजकीय षडयंत्राखाली गोवलं जात असल्याचं त्यानं पत्रकार परिषद घेऊन म्हटलेलं आहे। 15 जुलै रोजी काढलेल्या महामोर्चात आकाशचे वडील शेखर दुबैया यांनी थेट आरोपींवर मोक्का लावा किंवा एन्काउंटर करा अशी मागणी केलेली आहे। आता तपास कोणत्या दिशेने जाणार आणि श्रीरामपूरची जनता खऱ्या अर्थाने भयमुक्त होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? श्रीरामपूरमधील ही गुन्हेगारी संपायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच सत्य आणि सखोल विश्लेषणासाठी यस प्राईम न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।